नमस्कार, मी डॉक्टर PR सुरासे. आज मी तुम्हाला गाई म्हशी गाभण असताना व व्याल्यानंतर घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देत आहे. गाई म्हशी गाभण असताना त्यांचा गोठा नेहमी स्वतंत्र असला पाहिजे आणि गोठ्यामध्ये हवाही खेळती असावी. गोठ्यातील जमीन ही गुळगुळीत नसावी. जर जमीन गुळगुळीत असेल तर गाई म्हशींचा पाय फाटाळून त्यांना अपंगत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. गाई म्हशींच्या गोठ्यामध्ये आपण त्यांना पिण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यांच्यासाठी हिरवी आणि कोरडी वैरण ही उपलब्ध असावी. आणि गाई म्हशीच्या गाभणपणाच्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यात आपण त्यांना दंताचे औषध देऊ शकता. गाई सुरुवातीच्या महिन्यात किंवा गाभणपणाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आपण त्यांना दंताचे औषध देऊ नये. आता गाय म्हैस व्याल्यानंतर आपण वासराला अर्ध्या तासाच्या दूध हे पाजले पाहिजे आणि त्या गाई म्हशीचे दूध हे पण आपण ताबडतोब काढले पाहिजे. जर आपण असे केले नाही तर वार ही अजिबात पडणार नाही. एकूण 6 ते 8 तासापर्यंत आपण वार पडण्याची वाट पाहावी. जर वार पडलीच नाही तर पशुवैद्यकीय डॉक्टरला आपण बोलावून घेऊन त्यांच्याकडून आपण उपचार करून घ्यावेत. अशा वेळी इंजेक्शन एक्सेप्ट किंवा इंजेक्शन लॉंग ॲक्टिंग टेरामायसिन हे चांगले परिणामकारक आहे. यानंतर पशुपालकांची नेहमी तक्रार असते की 25व्या दिवशी व्याल्यानंतर गाय म्हैस ही बाटा खात नाही. तर त्यावेळेस आपण त्यांना पशुवैद्यकाकडून इंजेक्शन डेक्झोना हे टोचून घ्यावे. फक्त 2 ml द्यावे. चांगला फरक पडतो. आणि व्याल्यानंतर आपण त्यांना ताबडतोब मिनरल मिक्सचर हे पण सुरू करावे. कारण व्याल्यानंतर गाई म्हशीच्या शरीरातील मिनरल्स हे खूप कमी झालेले असतात. ती खूप अशक्त झालेली असते. त्यामुळे आपण त्यांना मिनरल मिक्सचर द्यावे. त्यामुळे दूध तर कमी पडणारच नाही, परंतु 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात ती हिटवर येऊन पुन्हा गाभण राहील. मला वाटतं ही माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.